विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण त्रिकोण मोजणे या घटकातील टाईप 4 चे त्रिकोण मोजायला शिकणार आहोत. हा टाईप काय आहे? त्रिकोणात त्रिकोण मोजणे. बघा, प्रत्येक आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतोय? बाहेर पण एक त्रिकोण आहे, त्यामध्ये परत एक त्रिकोण आहे. बघा, याच्यामध्ये पण बाहेर एक त्रिकोण दिसतोय, परत मध्ये एक त्रिकोण दिसतोय, आणखी एक मध्ये त्रिकोण दिसतोय. म्हणजे काय? त्रिकोणात त्रिकोण आहेत. तर ज्यावेळी त्रिकोणात त्रिकोण मोजले दिलेले असतात तेव्हा एकूण त्रिकोणांची संख्या कशी मोजायची ते लक्ष द्यायचे. बघा, इथे लिहिले मी इम्पॉर्टंट काय लिहिले? त्रिकोणामध्ये एक नवीन त्रिकोण असेल. बघा, हा एक त्रिकोण दिसतोय आणि त्या त्रिकोणामध्ये एक दुसरा त्रिकोण दिसतोय. जर त्रिकोणामध्ये एक नवीन त्रिकोण असेल तर 4 नवीन त्रिकोण तयार होतात. किती त्रिकोण तयार होतात? 4 नवीन त्रिकोण होतात. बघा, एका मोठ्या त्रिकोणात एक छोटा त्रिकोण दिला तर किती त्रिकोण तयार होत आहेत? 4 त्रिकोण होत आहेत. प्लस हा सगळ्यात मोठा त्रिकोण. एकूण त्रिकोण किती झाले? 5 झाले. पण आता परत लक्षात ठेवा, बघा इथं पहिला नंबर दिसतोय, इथं पहिला एक त्रिकोण 1, हा दुसरा 2, हा तिसरा त्रिकोण 3 आणि हा चौथा त्रिकोण 4. हे 4 त्रिकोण झाले. पण त्याशिवाय तुम्हाला एक सगळ्यात मोठा त्रिकोण दिसेल. बघा, हा सगळ्यात मोठा त्रिकोण दिसतोय का? म्हणजे एकूण त्रिकोण किती झाले? 5. बघा, हे 4 अधिक 1 बरोबर 5. तर आकृती क्रमांक 1 मध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? तर 5 आहे. ठीक आहे, चला आता बघा आकृती क्रमांक 2. आपल्या ट्रिक काय आहे? मोठ्या त्रिकोणात एक लहान त्रिकोण, 4 त्रिकोण, आणखी एक त्रिकोण, 4 त्रिकोण. जेवढे त्रिकोण त्रिकोणामध्ये ऍड केले जातील तेवढ्या प्रत्येक वेळी 4 नवीन त्रिकोण तयार होतील. ठीक आहे, बघा या मोठ्या त्रिकोणात हा पहिला त्रिकोण दिसतोय, इथे 4 त्रिकोण तयार होतील. तसंच हा दुसरा त्रिकोण दिसतोय, इथे 4 त्रिकोण तयार होतील. आता राहिला कोणता त्रिकोण? हा सगळ्यात मोठा त्रिकोण. बघा, +1 सर्वात मोठा त्रिकोण ऍड करायचा आहे आपल्याला. चला बरं करा मग. 4 अधिक 1 बरोबर होतात 9. म्हणजेच आकृती क्रमांक 2 मध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आहे 9. आता थोडंसं लक्ष द्यायचंय आकृती क्रमांक 3 मध्ये. आपण मगाची ट्रिक काय लक्षात ठेवली आहे? जेवढ्या मोठ्या त्रिकोणामध्ये त्रिकोण ऍड होतील तेवढ्या प्रत्येक त्रिकोणाच्या वेळी 4 नवीन त्रिकोण तयार होतील. ठीक आहे, बघा आता बघा, या त्रिकोणामुळे किती त्रिकोण तयार होतील? 4 त्रिकोण होतील. या लहान त्रिकोणामुळे परत 4 त्रिकोण तयार होतील. पण ही झाली आपली ट्रिक. आता कन्सेप्ट वर लक्ष द्यायचे. कोणतं लक्ष द्यायचे? बघा, तुम्हाला इथे एक नवीन रेषा दिसते इथे दिलेली, परत ही तर एक रेषा दिसते आणि इथे एक रेषा दिसते. या रेषेमुळे आणखीन त्रिकोण तयार होते. बघा बरं, हा पहिला त्रिकोण दिसतोय, इथे एक, हा दुसरा त्रिकोण दिसतोय, हा दुसरा, नंतर हा एक तिसरा त्रिकोण दिसतोय, हा एक चौथा त्रिकोण दिसतोय, परत हा एक 5वा त्रिकोण आणि हा एक 6वा त्रिकोण. म्हणजे हे मधले जे आहेत त्याचे 8 त्रिकोण आहेत आणि बाहेरचे किती दिसायलेत तुम्हाला? 6 त्रिकोण दिसायलेत. मग एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली? 8 अधिक 6 बरोबर 6 6 12, 12 2 14. म्हणजे आकृती क्रमांक 3 मध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आहे 14. चला, अशा प्रकारचे गणित परीक्षेमध्ये येऊ शकतात. आपण काय करायचंय? वहीमध्ये लिहून घ्यायचंय. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय, टेक केअर.